श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा कीचे असं म्हणून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कारण आपणाला माहिती आहे की हा जो योग आहे हा दुर्मिळ योग आहे आणि अंगारकी चतुर्थी आज आहे. अंगारकी चतुर्थी ही वर्षातून 2च वेळा येते आणि वर्षाच्या सुरुवातीलाच अगदी जानेवारी महिन्यात दुसऱ्याच आठवड्यामध्ये ही अंगारकी चतुर्थीचा योग आलेला आहे. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भरपूर लोक वेगवेगळी पारायणं करतात, वेगवेगळी उद्यापनं करतात, होईल तितकी सेवा करतात. ज्याला जे शक्य आहे त्या पद्धतीने प्रत्येकजण सेवा करतो, व्रत वैकल्य करतात. बहुतेक जण जवळपास असणाऱ्या तीर्थ क्षेत्रांना भेटी वगैरे देतात. त्याचप्रमाणे जवळपास जी कोणती छोटी मोठी मंदिरे असतील तेथे जाऊन पूजाविधी वगैरे करतात. ज्यांना शक्य नाही ते घरातही पूजाविधी करतात. आपल्या सर्वांच्या घरामध्ये संकट मोचन विघ्नहर्ता हा असतोच असतो. ज्यांच्या कुणाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नसेल, निश्चित ते प्रत्येकजण सुपारीला गणपती बाप्पांचं स्वरूप मानून त्या सुपारीची पूजा गणपती बाप्पा म्हणून करतात. तर आज मी आपली कोणतीही इच्छा जी कधीही पूर्ण होणार नाही असं आपल्याला वाटतं किंवा आपण खूप वर्षापासून प्रयत्न करतोय पण ती इच्छाच आपली पूर्ण होत नाही. भले मग ती नोकरीची असो, व्यवसायाची असो, उद्योगाची असो, घर घेण्याची असो, गाडी घेण्याची असो, बंगला घेण्याची असो, जमिनीची असो, उच्च शिक्षणाची असो किंवा तुमची कोणतीही इच्छा, मग तुम्ही संतान प्राप्तीची असो, विवाहाची असो किंवा तुमच्या जीवनामध्ये तुमचं एखादं असं स्वप्न असेल की ते तुम्ही कुणाला सांगितलंही नसेल, ते स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असेल, तर ही पूर्ण होत नसणारी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आजचा हा योग आहे. आणि आजचा हा योग आपल्याला खाली जाऊ द्यायचा नाही. म्हणून या दिवशी कोणती सेवा करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. कोणतीही माहिती तुमच्यापासून स्किपही होणार नाही. पहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंगारक योग म्हणजे काय. तर गणपती बाप्पांची जी चतुर्थी असते, जी प्रत्येक महिन्याला चतुर्थी असते, पौर्णिमा झाली की चौथा दिवस जो असतो त्याला आपण चतुर्थी म्हणतो. आणि चतुर्थीला ही चतुर्थी ज्यावेळेस मंगळवारच्या दिवशी येते त्यावेळेस मंगळवारी अंगारक योग घडतो आणि ह्या अंगारक योगालाच अंगारकी चतुर्थी असं म्हणतात. आणि अंगारक चतुर्थीला आपण बाप्पांची होईल तितकी सेवा करतो आणि ही सेवा साक्षात बाप्पांपर्यंत पोहोचते असंही म्हटलं जातं. पहा, मंगळवार हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहे म्हणून अंगारक योग हा मंगळवारीच मानला जातो. तर चला तर आपण अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. त्याचप्रमाणे आपले इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती सुद्धा सेम सोनल सचिनची जोडी नावाचं अकाउंट आहे. तेथे अजून कोणी फॉलो केलं नसेल तर तेथेही जाऊन तुम्ही फॉलो करा. तुमचं मार्केटिंग, प्रमोशन किंवा कोलॅबरेशन रिलेटेड काही व्हिडिओ असतील, ॲडव्हर्टाईज वगैरे काही असेल तर निश्चित मी ईमेल ID सुद्धा अबाउटमध्ये दिलेली आहे. तेथे जाऊन तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करू शकता किंवा मेलही करू शकता आणि त्याद्वारे माझ्याशी संपर्कही साधू शकता. चला तर पहा, जो प्रथम उपाय आहे हा उपाय यासाठी आहे की तुमची इच्छापूर्तीसाठी. आता यासाठी सामान काय लागणार आहे किंवा साहित्य काय लागणार आहे, तर यासाठी तुम्हाला लागणार आहे लाल रंगाचा छोटासा कागद. आपला घोटीव पेपर असतो पहा, तसा जरी कागद घेतला लाल रंगाचा तरी चालेल किंवा लाल रंगाचा क्राफ्ट पेपर जरी घेतला तरीही चालेल, काहीही हरकत नाही. तर लाल रंगाचा एक पेपर घ्यायचा, दोन्ही साईडने लाल असेल तर अतिशय उत्तम, एका साईडने लाल असलेला भेटला तरीही चालेल. आणि लालच रंगाचा पेन घ्यायचा आहे, दुसरा कोणत्याही रंगाचा पेन चालणार नाही. आता इथं बहुतेक जण म्हणणार ताई लाल रंगावरती लाल रंग कसा समजेल. काही गरज नाही, समजावाशी काहीच गरज नाही. फक्त लाल रंग बाप्पांना अतिशय प्रिय आहे. लाल रंगाचं जास्वंदीचं फूल असो, लाल रंगाचे वस्त्र असो, लाल रंग असो, लाल रंग बाप्पांना अतिशय प्रिय आहे म्हणून लालच रंगाचं एक पान किंवा कागद आणि लालच रंगाचा पेन घ्यायचा आहे. हे घ्यायचं.
तुमच्या घरामध्ये जिथे गणपती बाप्पा आहे म्हणजेच तुमच्या देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे. बसताना एक ताम्हण घ्यायचा किंवा तुमच्याकडे ताम्हण नसेल तर एक खोलगट ताट घ्या. एका गडूमध्ये किंवा कलशामध्ये पाणी घ्या. त्याचप्रमाणे पंचामृत सर्वप्रथम बनवून घ्या. आता पंचामृत कशाचं बनवतो? पंचामृतामध्ये आपण दही टाकतो, साखर टाकतो, मध, दही, साखर, मध, त्याचप्रमाणे थोडंसं दूध आणि दही, साखर, मध, थोडंसं दूध आणि अजून काय एक तुळशीचं पान हे सुद्धा टाकतो. काही जण दूध सुद्धा ॲड करतात आणि ते सगळं मिक्स करून याचं पंचामृत बनवतात. तर हे पंचामृत तुम्हाला घ्यायचं आहे आणि या पंचामृताने तुम्हाला बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे. आता अभिषेक घालताना काय करायचं? ओम गणगणपते नमः, 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 ओम गणगणपते नमः या मंत्राचा कंटिन्यू तुम्हाला अभिषेक करताना स्मरण करत राहायचं आहे किंवा पठण करत राहायचं आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुमचा पंचामृताचा अभिषेक करून झाला की त्यानंतर स्वच्छ पाणी घ्यायचं. स्वच्छ पाण्याने सुद्धा अभिषेक करून घ्यायचा. स्वच्छ पाण्याने अभिषेक करून झाला, अभिषेक करताना सुद्धा ओम गणगणपते नमः या मंत्राचं पठण करत राहायचं आहे. स्वच्छ पाण्याचा अभिषेक झाला की त्यानंतर जी बाप्पांची मूर्ती आहे ही स्वच्छ कपड्याने किंवा स्वच्छ नॅपकिनने व्यवस्थित कोरडी करायची. आणि त्यानंतर तुमच्याकडं अत्तर असेल, गुलाब पाणी असेल, त्याने आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला पूर्ण अत्तर आणि गुलाब पाणी लावून घ्यायचं आहे. हे झाल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे चंदन बाप्पांना अतिशय प्रिय आहे. चंदन जर तुमच्याकडे असेल तर थोडंसं चंदन बाप्पांना लावून घ्या. चंदन नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी बाप्पांची मूर्ती ठेवता किंवा जिथे स्थापन करता देवघरामध्ये तेथे बाप्पांची मूर्ती स्थापन करायची. त्यानंतर बाप्पांना तुम्हाला काय करायचं आहे? कुंकवाचा आपण गंध करतो माहिती आहे. कुंकवाचा गंध बाप्पांना लावायचा. त्यावरती अक्षदा बाप्पांच्या माथ्याला लावायच्या. त्यातील थोडासा गंध आपल्याही कपाळी लावायचा. अक्षदाही लावून घ्यायच्या. जर पुरुष करत असतील तर गंध आणि अक्षदा लावायच्या, महिला असतील तर हळदी कुंकू त्यांनी आपल्या कपाळाला लावून घ्यायच्या. त्यानंतर हे सर्व करताना सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं की आपण ज्यावेळेस अभिषेकाला सुरुवात करणार आहोत त्यावेळेस सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, दिवा लावून घ्यायचा, धूपदीप लावून घ्यायचं. कारण कोणताही उपाय हा आपण अग्नीला साक्षी मानून करतो किंवा कोणतीही सेवा आपण अग्नीला साक्षी मानून करतो. म्हणून सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर अभिषेक करायचा. अभिषेक करून झाला, मूर्ती जागेवरती स्थानापन्न केली की त्यानंतर लाल रंगाचं कोणतंही फुल असो, जास्वंदीचं भेटलं तर अतिशय उत्तम, नाहीच भेटलं तर लाल रंगाचं जे तुम्हाला फुल भेटेल ते बाप्पांच्या चरणी अर्पण करा. त्यानंतर दुर्वा 21 दुर्वांची एक जुडी तुम्हाला तयार करायची आहे. तिचे शेंडे जे आहेत ते हळदी कुंकवामध्ये बुडवायचे आणि बाप्पांकडे शेंडे करायचे. जे त्याचे दांडे असतात ते आपल्या साईडला करायचे, बाप्पांच्या चरणी ते अर्पण करायचे आहेत. आता ते का करायचं तेही सांगते, त्याचाही उपाय पुढे सांगणार आहे. अशा पद्धतीने बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं. हे अर्पण करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुमची जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करून झाली की त्यानंतर तो कागद घ्यायचा. त्या कागदावरती तुमची जी इच्छा आहे ती एका शब्दामध्ये लिहायची. तुमची संतान प्राप्तीची इच्छा आहे तर संतान प्राप्ती, तुमची नोकरीची इच्छा आहे तर नोकरी, तुमची पैशाची इच्छा आहे तर पैसा, तुमची घर घेण्याची इच्छा आहे तर घर, तुमची जमीन घेण्याची इच्छा आहे तर जमीन, किंवा तुमचं प्रमोशनची इच्छा आहे तर प्रमोशन, किंवा तुमची कोणतीही इच्छा असू द्या, जी कोणती इच्छा असेल तर ती शॉर्टकटमध्ये 1-2 शब्दामध्ये तुम्हाला लिहायची. हे लिहून झाल्याच्या नंतर त्या कागदाची पुडी तयार करायची किंवा त्या कागदाच्या घड्या करायच्या, 4 घड्या करायच्या आणि घडी केलेली जी पुडी आहे ही तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये ठेवायची. उजव्या हातामध्ये ठेवून पुन्हा बाप्पांना स्मरण म्हणजे बाप्पांना प्रार्थना करायची. तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी बाप्पांच्या चरणी नतमस्तक व्हायचं. हे झाल्याच्या नंतर ही जी पुडी आहे किंवा हा जो कागद आहे हा तुमच्या उजव्या हातामध्येच ठेवायचा. गणपती बाप्पांचा अथर्व शीर्ष आपल्या स्वामी सेवेच्या नित्य पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे. ते अथर्व शीर्षाचं 3 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे. 10 ते 15 मिनिटामध्ये अथर्व शीर्षाचं 3 वेळा पठण सहज होतं. 3 वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं. पठण करून झाल्यानंतर ही जी पुडी आहे किंवा हा जो कागद आहे हा अभिमंत्रित होतो. हा अभिमंत्रित झालेला कागद तुम्हाला
बाप्पाच्या मूर्तीच्या खाली, बरोबर बाप्पांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या पाटाच्या खाली किंवा अगदी बाप्पांच्या मूर्तीच्या खाली तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. आता हा कागद तुम्हाला तेथून काढायचा नाही, तेथेच ठेवायचा आहे. अगदी कधीपर्यंत, तर पुढची चतुर्थी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला तो कागद तेथेच ठेवायचा आहे. भलेही तुमची इच्छा 2-3 दिवसामध्ये पूर्ण झाली. आता पहा, इच्छा कशी आहे, किती मोठी आहे, कितपत हे आहे, त्यावरती डिपेंड आहे की किती दिवसात पूर्ण होणार. आता एखाद्याची नोकरीची इच्छा आहे तर निश्चित 2-3 दिवसात जरी म्हटलं तरीही त्याची नोकरीची इच्छा पूर्ण होईल. एखाद्याची काही पैसा कमवण्याची इच्छा आहे तर तीही पूर्ण होऊ शकते. उद्योग व्यवसाय चालावा ही इच्छा आहे तर तीही पूर्ण होऊ शकते. पण एखाद्याची संतान प्राप्तीची इच्छा आहे तर ती लगेच महिन्यात आज उपाय केला आणि लगेच पुढच्या चतुर्थीला पूर्ण होणार आहे की नाही, तर त्यासाठी वेळ द्यावाच लागणार आहे. फक्त संयम ठेवायचा आणि उपाय करत राहायचा. पुढची ज्यावेळेस रोज तुम्ही निश्चित गणपती बाप्पांची पूजा करता, गणपती बाप्पांना स्नान घालतात, त्यावेळेस जी पुडी आहे ती साईडला ठेवायची. पुन्हा स्नान वगैरे झालं, गंधाक्षता वगैरे लावून झाला, फुल वगैरे अर्पण केलं की पुन्हा ती जी तो जो कागद आहे किंवा ती जी पुडी आहे बाप्पांच्या पाटाखाली तुम्हाला ठेवून द्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करायचा, बरोबर, रोज तुम्ही दर चतुर्थीला तुम्ही हा उपाय करणार. दर चतुर्थीला तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचंच आहे. दर चतुर्थीला तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे. ज्यांना रोज अभिषेक करणं शक्य आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती त्यांनी रोज करा. यातून सुद्धा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होताना दिसतील. का तर आपल्या सर्वांना माहिती आहे की गणपती बाप्पा हे बुद्धीचे कारक आहेत. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. गणपती बाप्पा हे विघ्ननाशक आहेत, विघ्न थांबवणारे आहेत. म्हणून आपल्याला गणपती बाप्पांची होता होईल तेवढी सेवा या अंगारकी चतुर्थीला करायची आहे. हा झाला पहिला उपाय. आता दुसरा उपाय, ताई आमची मुलं ऐकतच नाही, आमची मुलं उलट बोलतात, आमच्या मुलं अभ्यासच करत नाही, आमच्या मुलांचा अभ्यासामध्ये मनच लागत नाही, मुलं कंटिन्यू चिडचिड करतात, शाळेत जायला नको म्हणतात, पूर्ण वेळ त्यांना खेळायला पाहिजे, मोबाईलच्या नादी लागलेले आहेत, मुलं चिडचिड खूप करतात, कंटिन्यू रडतात. हे ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या सर्व समस्यांवरती एकच रामबाण विलास, तो म्हणजे गणपती बाप्पांच्या चरणी ज्या दुर्वा मी तुम्हाला अर्पण करायला सांगितल्या होत्या कुंकवामध्ये बुडवून, त्या दुर्वा तुम्हाला तुमच्या बाळाच्या, तुमच्या मुलाच्या, मुलीच्या हातामध्ये द्यायच्या, हात जोडायला सांगायचे आणि गणपती अथर्वशीर्षाचं एक वेळा त्या मुलाला किंवा मुलीला पठण करायला सांगायचं. ते झालं की गणपती स्तोत्रम जे आहे त्याचं सुद्धा एक वेळा पठण करायला सांगायचं. ताई मूल खूप लहान आहे, 2-2.5 वर्षाचा आहे, ते कसं पठण करणार? काही हरकत नाही, तुम्ही पठण करा, त्या बाळाला शेजारी बसवा, मांडीवर घेऊन बसा तरीही चालेल, किंवा अगदी मोबाईलवरती लावून दिलं आणि त्या बाळाला फक्त बाप्पांच्या समोर जरी त्या दुर्वा हातात घेऊन बसवलं तरीही त्याची चिडचिड थांबणार आहे. त्याच्यामध्ये जे काही अवगुण होते ते सगुणामध्ये बदलताना दिसतील. तो मुलगा प्रत्येक गोष्ट तुमची ऐकेल. माझा मुलगा जेवतच नाही, माझा मुलगा चिडचिड करतो, ह्या सर्व काही तुमच्या गोष्टी आहेत, ज्या काही तुमचे विचार होते, ज्या काही समस्या होत्या त्या सर्व दूर होताना दिसतील. फक्त तुम्हाला एवढाच उपाय करायचा आहे. खूप छान, खूप प्रभावी हा उपाय आहे. निश्चित उपाय करा, होता होईल तर दर चतुर्थीला हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. यातून सुद्धा मुलांमध्ये खूप प्रगती होताना दिसते. तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. उपाय कसे वाटले हेही कमेंट्समध्ये सांगा. ज्यांना 2ही उपाय करणं शक्य आहे त्यांनी 2ही उपाय करा. ज्यांना एकच उपाय शक्य आहे त्यांनी एकच उपाय करा. फक्त हा जो योग आहे हा दुर्मिळ योग आहे असा जाऊ देऊ नका. आता योग गेला की डायरेक्ट 6 महिन्याने अंगारक चतुर्थीचा योग येणार आहे. आपल्याला माहिती आहे. ज्यांना उपवास करणं शक्य आहे त्यांनी उपवास करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी अगदी फलाहार वगैरे करून, जेवण वगैरे करून जरी सेवा केली तरीही चालेल. तुमच्या जवळपास जिथे मंदिर असेल तिथे मंदिरामध्ये जाऊन बाप्पांच्या चरणी दुर्वा, डाळिंब, त्याचप्रमाणे एक नारळ, दुर्वा, डाळिंब आणि जास्वंदीचं फूल हे अर्पण करा. आणि तुमची जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्हाला तिथे जाऊन प्रार्थना करायची आहे. इतका छान, इतका प्रभावी हा योग आहे, असा जाऊ देऊ नका. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल तरीही काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये विचारा. निश्चित त्याचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन. तर झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. तसेच गणपती बाप्पा मोरया हे लिहायलाही विसरू नका. पुन्हा एकदा झालेली सेवा बाप्पांचरणी रुजू, श्री स्वामी समर्थांचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय.